आमच्याच घरात आम्हासनीच भीक मागायची येळ आल्या। एवढं दाताच्या कन्या करून इनवतोय तरी बी ऐकणं झाल्यात। उलट समजा हक्क त्या मस्तरडीच्या बोडक्यावर घालायलेत। सूरज याच्यावर काय तर तोडगा काढला पाहिजे। हे जर असंच चालू राहिलं तर उद्या खरंच दाराच्या बाहेर आशिरितासारखं उभं राहून तुकडं मागायची येळ येणार आहे बघ। काय कळतंय काय तुला? काय? अरे आबा काय? हा उद्या हा आलो आलो आलो। ते अवद्या वाट बघायलाय। हा काय सांगू त्याला? सांग 2 झोळे बनवून ठेव म्हणाव। उद्यापासून मी आणि माझी बायको दोघं बी भीक मागायला सुरुवात करणार आहे। झोळे बनवाय तरी पैसे देणार आहेत का नाही कुणास ठाव। सूरज यो समजा तुझा नाकर्तेपणा या। आज तुझ्यामुळे आमच्यावर हे भीक मागायची येळ आली आहे। अगं ते सगळं ठीक आहे पण करायचं काय ते सांग की। काय आम्हाला विचारू नकस, तुझं तू बघ काय करायचं ते। हे बघ सूरज, अरे खरंच काय चाललंय सूरज? बस बस लई झालं आता, लई झालं। आमासने डावलून त्या मास्तरडीच्या नावावर जमीन केल्या काय? आता 4 नाही चांगली 40 एकर जमीन आमच्या नावावर केल्याशिवाय राहणार नाही। असा काय झटका देणार आहे का नाही समद्यांना दरदरून घाम फुटला पाहिजे। आलात? काय हो एवढा घाम कसा आला? ते तालमीत आलोय ना व। तरी एवढा घाम? वय ते घाम न सुकवता चालू आहे। तालमीत गेलो पण काय लक्षच लागेना। सारखा डोसक्यात सूरजचा विचार। तुम्हाला काल किती वेळा मी म्हणाले होते की आता डोक्यातनं सगळे विचार काढून टाका म्हणून। अहो तेच करत होतो म्हणून तर तालमीत गेलतो ना व। कुस्त्यांवर कुस्ती बी खेळलो पण डोसक्यातनं काही विचारच जाईना। पण हा मला येताना एक आयडिया गावली बघा। कसली? ते सूरजला समजा भानगडीतनं बाहेर काढायची। ते येताना त्या माणसांना बी भेटलो मी। सूरजच्या पैशाची सोय झाली बघा। कशी काय आणि कुठल्या माणसाला भेटलात? ते समजा काम झाल्यावर सांगतो। बरं बरं थांबा। हे बघा। हे काय आहे? आबांनी तर मला शेतकरीच करून टाकले। 4 एकर जमीन माझ्या नावावर केली आहे। अरे वा, म्हणजे आज 2-2 गोष्टी चांगल्या झाल्या म्हणायचं की। मग काय शेतकरी काय म्हणताय? अजून काही मी शेतकरी झाली नाहीये बरं का। पण खरं सांगू आबांनी ही जमीन सूरज भाऊजींच्या नावावर करायला हवी होती। जाऊबाईंनी तसंच वाटत होतं। मला इच्छा नव्हती पण आबांनी माझं काही ऐकलंच नाही आणि सगळी जमीन माझ्या नावावर करून टाकली। आपल्यामुळे असं कोणी दुखावू नये ना। आबांनी जमीन तुमच्या नावावर केली त्याचं वहिनीसनी वाईट वाटलं नसणार। अहो त्या मनाच्या लई मोठी आहेत आणि सूरजला बी काय वाटलं नसणार। तसंच व्हावं। तसंच होणार आणि सूरजचा बी प्रश्न सोडवलाय की आता। हे मात्र खरंच खूप चांगलं केलं। आता कसं सगळं घर पुन्हा आनंदित होईल। होणारच। हो बरं मला सांगा तुमच्या जमिनीवर काय पिकवायचं आपण? त्याकरता ना मी एक कन्सल्टंट ठेवणार आहे। सल्लागार हा ज्याला या सगळ्या गोष्टींची नीट माहिती असेल आणि त्याचं नाव आहे रणविजय गायकवाड। अरे म्हणजे मीच की। ठीक आहे पगार किती देणार? पगार हा मग देणार ना पिठलं भाकरी। चालते की। बरं सांगा काय पिकवायचं? ते आता तुम्ही ठरवा।
नाही सांगा की. नाही तुम्ही ठरवा. हा, आपण तुमच्या जमिनीवर फुलं पिकवायची, म्हणजे समधीकडे फुलंच फुलं बघा. असं का? कारण तुम्ही फुलासारखा आहेसा, म्हणून तुमच्या जमिनीवर समधीकडे फुलच फुल असणार बघा. अहो, या फुलाला काटे पण आहेत, विसरू नका. चला आता आवरा लवकर आणि मला शाळेत जाऊ दे. उठा लवकर आणि आंघोळ करून घ्या. अहो चला लवकर, चला 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 आंघोळीला चला. सनीदा, आज पायी पायीच वारी. गाडी कुठं आहे? आणली. आणली नाही का काढून घेतली? चावी घ्यायला गेलतो, वहिनी बसल्या होत्या समोर, बाहेरच्या बाहेर सटकलो. आईला कालच्या चोरी पायी लय बोंबाबोंब झाल्या बघा. मारबीर पडला नाही ना राहणार त्याचा? अहो द्या, ती टोस कसं टकले माझं, त्याच्यात आणि भर घालू नकस. चेष्टा करायचा टाइम आहे का मर्दा? पैशासाठी हजारदा फोन येऊन गेले त्याच. फोनचं ठीक आहे हो, तेव्हा अण्णा म्हणतोय घरापर्यंत येणार. 420 हाफ मर्डर असल्या काय काय लय केस टाकणार म्हणतोय तो. डोसक्यावर पडला का तू? अरे हात तरी लावलं काय मर्दा आपण? अहो हे तुम्हाला मला माहिती, पोलिसांनी काय माहिती? त्यांनाच एक प्रकरण कळाले मला. माग म्हण त्यानं स्वतःच्या अंगावरती वार करून घेतलं. 4 साक्षीदार जमिवलं, केस उभा केली आणि ती जिंकली बी. आजवरच्या सगळ्या प्रकरणात हे प्रकरण लय हंगाळ आहे बघा. दरवेळी आपणच कसं काय फसत जातो? जग पैसा कमवतोय ना, आपण जरा काही करायला गेले की अंगलटच येते. नशिबा पुढं कुणाचं काय चाललंय काय सनेदा? अरे कसलं नशीब? या अन्नाचं प्रकरण तेवढं 1-2-3 दिवसात मिटवा. फायनल 2 दिवसाचा टाइम दिलाय त्यानं. अरे मर्दा तूच काहीतरी तोडगा काढ की. सनेदा, आपण नेहमी थोडक्यात लय कमवाय जातोय आणि तिथंच गणतोय. यावेळी मात्र आपण असं करायचं नाही, साधा सरळ उपाय काहीतरी शोधायला पाहिजे. साधा सरळ म्हणजे? साधा सरळ म्हणजे घरातनच घ्यायचं पैसे. अरे घरातनं पैसे दिलं असतं तर एवढं गळ्याशी आलं असतं का? घरातनं पैसे घ्यायला पाहिजे. बहिणींकडे मदत मागा की. अरे वहिनी पुढे जायची हिंमतच होईना झाली मला. अरे सरळ वागणं असं म्हणलं होतं त्यासनी. सरळवाल्या वहिनींकडे नव्ह, चालाक वहिनींकडे. नंदिता? हा. अरे तिनं बी जमिनीचा मार्ग काढला होता, पण आपण नावावरच करणं झाल्यात जमीन. मग आता काय फास घेण्याशिवाय पर्याय दिसेना झालाय मर्दा. हो सनिदा, असं वाईट वंगाळ काय बोलणं का सकाळ सकाळी? अरे मग काय करू? ह्याच्यावर मला एकच तोडगा दिसतोय. कुठला? तुम्ही नंदिता वहिनीसनी सपशेल लोटांगण घाला, ह्यातनं काय बी करून सोडवा म्हणा. त्यासनी जर तुमची काय कनवाली तर आली. कसली कनो मर्दा, 1 नंबरची बनेल बाई आहे ती. अरे मी सुटलो काय ना अडकलो काय, तिला काय बी फरक पडत नाही बघ. उलट मला शानपणा सांगत बसते. 4ला 8 ऐकून घ्या. हो, लोक येळ पडल्यावर गाढवाचं पाय बी धरतात. तुम्हाला तर तुमच्या बायकोचं पाय धरायचं आहे. सगळ्या गावासमोर अब्रू जाण्यापेक्षा घरातल्या घरात खोलीत पाय धरलेलं कवा बी चांगलं. बघा बाबा, विचार करा. राणा, मला काही पटत नाही गड्या. अरे एवढी मोठी इस्टेट आहे तुझी,
आणि ट्रॅक्टर घाण ठेवून पैसा उभा करणार वे तू? बरं वाटते काय ते? अरे दुसरं काय बी इलाज नाही. आणि आबा सूरजला पैशाला नाहीच म्हणणार. दावी कशाला उगाच नाही त्या भानगडी करून ठेवतात कुणाच ठाऊ. आता अडकलाय तर सोडायला पाहिजेच की. अरे पण तू कशाला त्यांच्यासाठी तकलीफ मे? अरे भाऊ आहे माझा, आणि भावासाठी एवढं तर करायलाच पाहिजे. अरे पण रानात ट्रॅक्टर घाण ठेवलास तर शेतातली कामं कशी होणार? जेवढं ताकदीन होतं तेवढं करू की, बाकी पुढचं पुढे बघू. पण सूरजला सोडवणं महत्वाचं आहे. राणा, आणि हे आबासनी कळाल तर? तू कोणाला सांगू नकस काय. आणि आपण ज्याच्याकडनं पैसे घेणार त्याला बी सांगू की तू गप्रा म्हणून. आणि आबा कधी शेतात आलं की सांगू काहीतरी कारण. आणि या सालची पिकं आली की घेऊ की सोडवून. हे बघ राणा, मला वाटते तू अजून एकदा विचार कर. मी समजा विचार केलाय बरकत. राम राम राणादा. राम राम. ह्योच काय तो ट्रॅक्टर? होय, ह्योच ट्रॅक्टर काय महिन्यांसाठी गानवटीला ठेवायचं. घाणवटीला? ते आणि कशाला? ती मला जरा पैशांची गरज होती म्हणून. काय चेष्टा करताय राणादा? 1000दा इकत घेशील मला. मला वाटलं ट्रॅक्टर जुना झाला आणि नवीन घेणार आहेसा म्हणून. पण हे घाणवटीचं काय विचित्रच आहे. माझी गरज आहे असं समजानं करा व्यवहार. त्याच काय, मला घरातनं पैसे घेता येणार नाही म्हणून. पैसे देतो, पण हा ट्रॅक्टर नको बाबा. नाही नाही, व्यवहार म्हणजे व्यवहार. तुम्ही ट्रॅक्टर घेऊन पैसे देणार असतील तर मी पैसे घेणार. मला कसं तरीच वाटते. पैसे देतो मी, तुम्ही जसं जमल तसं मला द्या. नाही नाही, हे असं पैसे घेणं मला बरोबर वाटत नाही. आणि तुम्ही माझ्यासाठी तुमचे नियम मोडू नका. तुम्ही म्हणताय म्हणून, नाहीतर आयुष्यात तुमच्याकडून गॅरंटी म्हणून काय घेतलं नसतं. होय, मी म्हणतोय म्हणून तरी घ्या. ठीक आहे, संध्याकाळी पैशाचा बंदोबस्त करतो. तुम्ही या कधी बी. चालते. बरकत, चावी आण. हे घ्या. ठीक आहे, येतो मी. राणा, तू काही चांगलं केलं नाहीस गड्या. भावासाठी समजा करायला लागते. चल. चंदी कुठं गेली कुणाच ठाव. नेमकं कामाच्या टायमाला कुठेतरी कडमडत असते. सूरज, काय र, काय झालं? अरे वा, मेकअप चाललाय वाटतं. मेकअप नाही, डोळं गार करणं चाललंय. लय गरम झालेत काय? डोळं नाही र, डोसकं गरम झालंय आमचं. अरे बाबा, मी गार करून देतो की मग. हा, अगं माझ्या नंदुडीचं डोसकं गरम होणं म्हणजे चांगली गोष्ट नाही. काय करायला आहेस? थांब जरा. ए सूरज, काढ बरं ते. काय चाललंय? हट, उगा आमचं केस खराब व्हायचं बघ. अगं आता तुझं डोसकं गार करायला लागलो तू. बरं तू सांग, काय करू मी? काय झालं? आज बायकोवर लईच माया होतू चालल्या. अगं कारण मला कळलंय
की माझ्या बायकोशिवाय माझं दुसरं कोणी बी नाही ते. तुझा पैशाचा प्रश्न सुटला नाही काय अजून? तू सोडू की. अगं मी काय बी करतो बघ मग तुझ्यासाठी. तू उठ म्हणलीस की उठणार, बस म्हणलीस की बसणार. नुसत्या भानगडीतनं बाहेर काढ म्हणजे झालं. भानगड तुझी, अडकलायस तू. आम्ही कशा पाय आमचा जीव आठवून घ्यायचा र? नाही, आणि एवढं समज करून आमासनी काय मिळणार आहे? अगं तुला काय पाहिजे सांग की तू. पाहिजे तर गुलाम होतो तुझा. पण यात न सोडीव की. ह्योच तो टाइम आहे. मास्तरडीच्या हातनं हिसकावून घ्यायचं तर आत्ताच टोला दिला पाहिजे. सोडीवशील ना? ठीक आहे, तू आमचं कुंकू आहे म्हणून तुला सोडवायला तयार आहे आम्ही. पण तुला आम्ही सांगतो ते ऐकावं लागल आणि तसंच बोलावं लागल. बोलणार की. नुसतं आमच्या पुढं नाही, मग मामांजीं पुढं आणि राणा भाऊजीं पुढं बी बोलावं लागल. अगं बोलणार की. मग आता बोलण्याशिवाय काय पर्याय आहे काय? सांग काय बोलायचं सांग. तुझा हिस्सा माग. वाटण्या करा म्हणावं इस्टेटीच्या. डोसकं बिस्कं फिरलंय काय तुझं? वाटलंच आमस्ती तू असं म्हणणार. आम्ही आमच्या नवऱ्याला संकटातनं बाहेर काढायचं म्हणून म्हणायलोय. पण स्वतःचं भलं कशात आहे हे आमच्या नवऱ्याला कळतच नाही. राहू दे. अगं पण वाटण्या कशा मागणार? कशा मागायच्या म्हणजे? हक्कानं मागायच्या. हे बघ सूरज, तू तुझ्या नावाची थोडी जमीन इक. आलेल्या पैशातनं तुझं जे काय कर्ज असेल ते फेड. नवा बिझनेस सुरू करू आणि दोघं जण एकदम सुखात राहू. नाही, आजभर हे घर एक आहे आणि माझ्या भानगडी पायी वेगळं कसं करू मी? अरे पण हे घर आयुष्यभर एकच राहणार आहे काय? जग राहटीला धरून कधी ना कधी हे घर वेगळं होणारच आहे. ते थोडं लवकर होईल, त्यात काय फरक पडणार आहे एवढा? कधी ना कधी असं मनाविरुद्ध निर्णय घ्यावं लागतात. आम्हासनी काय हौस नाही र वाटण्या करण्याची. पण आम्ही जे करायलोय ते तुझ्या भल्यासाठी. तुझा असा हाल बघवत नाहीत रे आम्हासनी आता. अगं एवढंच वाटतंय तर दुसरा काहीतरी तोडगा काढ की. अगं हुशार आहेस ना माझ्यापेक्षा. हा एक हाय. काय? ते बघ, आपण आपापल्या वाटण्या घेऊ, वेगळं होऊ. तुझी जी काही भानगड असेल ती पहिलं मिटव, परत एकत्र येऊ. म्हणजे घर बी वेगळं होणार नाही आणि तुझी झंझट बी मिटल. बोल काय म्हणतोस? अगं पण परत वाटण्या मागायचं आलंच की याच्यात. मला तेच नको आहे. मग मर. ज्याला जमसाडात बस म्हणजे कळल तुला. तुझी लाज जाईल ते जाईलच, पण या घराची लाज बी जाईल. पण निस्त्या वाटण्या जर केल्या तर घराची लाज घरातच राहील. आणि हे समद प्रकरण जर पोलिसात गेलं तर मामांजींच्या राजकीय कारकिर्दीचं काय होईल? तुझा राणादा, तुझी बहिणी यांचं काय होणार आहे नंतर? जरा नीट विचार कर या समद्याचा आणि मग सांग आम्हासनी काय ते. ठीक आहे, तू म्हणतेस तर मागूया वाटण्या. खरंच काय? आता दुसरा काय पर्याय दिसेना झालाय मला. सूरज, या घराची वाटणी होणार यो विचार बी करवं बघा आम्हासनी तर. पण आमच्या नवऱ्यासाठी, आमच्या सौभाग्यासाठी काळजावर धोंडा ठेवून आम्ही हे पाऊल उचलायलोय बघ. आता आता तू बी असंच काळजावर धोंडा ठेव. आणि ऐक, आज रातच्या जेवणाच्या टायमाला ह्यो विषय काढू
आणि संपूनच टाकू.